AISF हे जे वामपंथी संघटना ज्या आहेत हे कॉक्रोच. त्यामुळे जेन झी आपले जेन झी कॉक्रोच नाहीत हे पहिले तुम्ही स्पष्ट फिट करा आणि आपल्या जेन झीच्या डोक्यात पण लख प्रकाश पडेल अशा पद्धतीने ते त्यांना समजवा की जेन झी म्हणजे कॉक्रोच नाही. CJP म्हणजे जेन झी नाही आणि आपले जेन झी कॉक्रोच नाहीत. त्यामुळे मी आता सर्वांना आवाहन करत आहे की सध्या CJP प्रोटेस्टच्या संदर्भात जे काही आंदोलन झालेले आहे आणि जे काही आपण विषय मांडलेले बघत आहोत मीडियामध्ये ते सगळे साफ चुकीचे आहेत. आपल्या जे यंग क्लास जो आहे, नवीन उमेदीचे जे तरुण वर्ग आहेत त्या सर्वांना आपण प्रबोधन केलं पाहिजे. भारतीय लोकशाही किती सुदृढ आहे, भूतकाळ कसा होता, या सगळ्या गोष्टीचं आपण प्रबोधन केलं पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, त्यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे आणि भारत अजून एक बलाढ्य, अजून प्रगतिशील होईल या दृष्टीने पावलं उचलली पाहिजेत. धन्यवाद. कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनामध्ये कशा पद्धतीने अर्बन नक्षल्स घुसलेत या विषयावरती सनातन संस्थेच्या वतीने आज टिळक रोडवरच्या पूजनीय गोळवलकर गुरुजी शाळेमध्ये एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला. याच्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून भारतातले प्रसिद्ध अधिवक्ता श्री सत्येंद्र मुळे आणि त्याचबरोबर श्री सर्वेश मेहेंदळे जे स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत, यूट्यूबर आहेत, हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संपूर्ण सभागृह, श्री गणेश सभागृह हे खचाखच भरलेलं होतं. अर्थात ह्या कार्यक्रमातनं एकच संदेश मिळाला की या देशामध्ये जर कोणी अराजक माजवण्याचा प्रयत्न केला तर हिंदुत्ववादी संघटना आणि समविचारी मंडळी एक शांत बसणार नाहीत. ते या लोकांना रोखतील. या साम्यवाद्यांचा, समाजवाद्यांचा खरा चेहरा समाजासमोर आणतील. कशा पद्धतीने षडयंत्रकारी ही मंडळी आहेत आणि हा देश तोडण्यासाठी, अराजक माजवण्यासाठी, या भारतातल्या हिंदू संस्कृतीवरती आक्रमण करण्यासाठी हे लोक प्रयत्नशील आहेत. हे सगळे मुद्दे या कार्यक्रमामध्ये मांडण्यात आले आणि सर्व संघटनांचा भरभरून सहभाग या कार्यक्रमामध्ये होता. त्याचबरोबर समाजामधून आलेल्या अनेक मंडळींनी याच्यामध्ये वक्त्यांना प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची देखील उत्तरं देण्यात आली. हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाला. एक संदेश देण्यात आला की साम्यवादी आणि समाजवादी विचार कशा पद्धतीने अराजक माजवतोय आणि ते पुराव्यासकट मांडण्यात आलं. एक चांगली गोष्ट झालेली, या कार्यक्रमाच्या अगोदरच दाभोळकर हत्येमध्ये ज्यांना फसवून अटक करण्यात आलेली होती, एक निरपराध युवक श्री सचिन अंदुरे यांची जामिनावरती मुंबई उच्च न्यायालयाने मुक्तता केलेली आहे. त्याबद्दलही उहापोह करण्यात आला. कशा पद्धतीने या केसमध्ये नॅरेटिव्ह तयार करण्यासाठी साम्यवाद्यांनी प्रयत्न केले हे देखील विस्ताराने मांडण्यात आलं. हा कार्यक्रम एकंदरीत अतिशय यशस्वी झाला. तेच रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत होतं. ज्या ज्या वेळेला या सगळ्या प्रवृत्ती बलप्रदान होत जातात त्यावेळेला गुरु उतरतात आणि सांगतात. नाही तर सनातन संस्थेला या विषयामध्ये चर्चासत्र घ्यायची गरजच काय. सनातन संस्था ही आध्यात्मिक संस्था आहे की आपापलं नामजप करावा, उपाय करावे, घरात देवतेचं दर्शन घ्यावं, साधना करावी. पण परमपूज्य डॉक्टर आठवले जे सनातन संस्थेचे संस्थापक आहेत, सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले, त्यांनी 2000 सालापासून सांगितलं की अरे काळ असा असा येतोय तर नामजप करणं ही जेवढी साधना आहे त्याचप्रमाणे माहितीच्या अधिकारांमध्ये अर्ज करून त्या वामपंथ्यांचा सगळं बाहेर काढणं ही पण साधना आहे. हे साधना म्हणून आपण करतो. त्यांच्या प्रती काही द्वेष भावना आहे म्हणून नाही. हे शत्रूचं खरं स्वरूप तुम्ही उघड करा ना. कारण आपल्याकडे सगळे शिवानी पण अनेक राक्षसांना पोसून ठेवलं ना आणि मग त्यांना शेवटी अशी बुद्धी केली की स्वतःच भस्मासूर होतं ना की स्वतःला डोक्यावरती हात ठेवायला लावला. हे लोक होतील नष्ट, काय काळजी करू नका. कारण या तमावरती विजय मिळवण्याची ताकद सत्वामध्ये आणि ते कार्य आपण करतोय म्हणून तुमच्यासारखी मंडळी या व्यासपीठावरती आली आहेत. ही सगळी मंडळी प्रत्येक जण, अनेक जण, विद्याधर काका, देवी साहेब, अनेक जण व्यासपीठावर बसू शकतील अशा क्षमतेची मंडळी आज खाली बसली आहेत. तर हे सत्वगुणाचं हे आहे की आपण संघटित, कलियुगासाठी सोपा मंत्र आहे संघे शक्ती कलियुग आहे. आता तमप्रधानाचे उदाहरण तुम्हाला सांगतो की खरगेंचा मुलगा जे आता काँग्रेसचे अध्यक्ष बनले त्यांनी म्हटलं की धर्म हा रोगासारखा आहे. जरा तमप्रधान स्टॅलिन बोलला की हिंदू धर्म, सनातन धर्म हा डेंग्यू प्रमाणे आहे. ही लक्षणं तुम्हाला तमप्रधानची सगळी दिसतील. दाभोळकर म्हणायचे की वटसावित्रीची पूजा ही अंधश्रद्धा आहे.
बैलपोळ्याला आपण पुरणपोळी घालतो, म्हणजे बैलाला पुरणपोळी देणं अंधश्रद्धा आहे आणि बकरी ईद मात्र श्रद्धा आहे. त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही. किंवा ख्रिश्चनांनी पादरी म्हणाला की लंगडा चलने लगेगा, मुका बोलायला लागेल, बहिरा ऐकायला यायला लागेल, तर ती अंधश्रद्धा नाही. अंधश्रद्धा सगळे सनातन धर्मामध्ये. हे यांचं खरं स्वरूप आपण उघडं करायचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आध्यात्मिक संस्था असूनही या कार्यक्रमात किंवा आयोजन का केलं किंवा याच्यासाठी का उतरलो, तर साधना ही पण आहे.